नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री चॅप्टर नेम अल्डिहाइड, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यामध्ये सर आजच्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर लिहायचं बघा सर काय, केमिकल रिएक्शन ऑफ अल्डिहाइड प्रिपेअर टू DDT पावडर. तर चला सुरू करूया सर आजच्या लेक्चरला. लिहायचं बघा सर, वेन क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ trichloro acid aldehyde presence of concentrate sulfuric acid give to DDT powder called as dichloro diphenyl trichloroethane the poison. बच्चू आजी बोलो हाँ या ना. हाँ सर. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर लिहायचं बघा सर, क्लोरोबेन्झीन काय लिहायचं रे, क्लोरोबेन्झीन का स्ट्रक्चर कुछ इस प्रकार से. ओके, इज कॉल्ड एज काय सर जी, क्लोरोबेन्झीन. या कंपाऊंडला सर आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये क्लोरोबेन्झीन असं म्हटलं जातं. कॉल्ड एज काय सर, क्लोरोबेन्झीन. कोणतं नाव रे, क्लोरोबेन्झीन. कॉल्ड एज काय सर, क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ कोणतं केमिकल, प्लस मध्ये घ्यायचं बघा CCl3 सिंगल बॉन्ड C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड H कॉल्ड एज अ ट्राय काय सर, ट्रायक्लोरो असेट अल्डेहाइड. ट्राइक्लोरो असेट अल्डिहाइड प्रेजेंस ऑफ कौन सा कैटलिस्ट, हमारा सबसे प्यारा कैटलिस्ट कॉल्ड एज कॉन्सेंट्रेट H2SO4 कॉल्ड एज किंग ऑफ एसिड. कॉल्ड एज काय सर, किंग ऑफ एसिड गिव टू DDT पाउडर कुछ इस प्रकार से. ओके, कॉल्ड एज काय सर आपलं DDT पाउडर. इथं सर स्ट्रक्चर याचं बसत नाही. ओके, तरी आपण सर ट्राय करूया. CCl3 कुछ इस प्रकार से इसका होता है क्या बुआजी स्ट्रक्चर. ओके सर जी. ओके, आपण सर इथं ड्रॉ करूया फिर से. इज कॉल्ड एज काय सर जी, DDT. ओके, डायक्लोरो ट्रायफिनाइल, सॉरी डायफिनाइल. ओके, ट्राइक्लोरो डायफिनाइल. ओके सर जी. ओके, डायफिनाइल ट्राइक्लोरो इथेन DDT डायक्लोरो डायफिनाइल ट्राइक्लोरो इथेन इज अ सायंटिफिक नेम ऑफ दिस कंपाउंड. आपण सर स्ट्रक्चर ड्रॉ करू या छोट्याशा बोर्डवर कुछ इस प्रकार से. ओके सर जी. ओके, Cl सर आपला ग्रुप अटॅच आहे. इकडं सर वरी CCl3 ग्रुप अटॅच आहे आणि सर इकडे नवीन सर एक बेन्झीन रिंग तयार होत आहे. ओके सर जी. ओके, थोडा तर बघा सर, या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये DDT पावडर असं म्हटलं जातं. कॉल्ड एज DDT पावडर. खूप डेंजर प्रकारचं का असतं, हे पॉइझन असते. जो कॉल्ड इन्सेक्टिसाइड इज अ कॉल्ड DDT पावडर. रिएक्शन कॉल्ड एज क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ ट्राइक्लोरो एसिड अल्डिहाइड गिव टू डायक्लोरो डायफिनाइल ट्राइक्लोरोइथेन इज कॉल्ड एज DDT पावडर. ओके सर जी. ओके, लेट्स बघा सर एक्सप्लेनेशन. वेन क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ ट्राइक्लोरो एसिड अल्डिहाइड प्रेजेंस ऑफ कॉन्सेंट्रेट सल्फ्यूरिक एसिड गिव टू DDT पावडर कॉल्ड एज डायक्लोरो डायफिनाइल ट्राइक्लोरोइथेन. तर या प्रकारचं स्ट्रक्चर असतं. नाव काय असतं त्याचं, डायक्लोरो डायफिनाइल ट्राय
क्लोरोइथेन, बहुत बड़ा नाम. तर बघा सर जी आपण ऐकलं असेल वर्ल्ड वॉर 2 1939 ते 1945 पर्यंत हा वर्ल्ड वॉर 2 सर चालला होता. 1939 ते 1945 पर्यंत. तर सर त्या काळामध्ये या केमिकलचा शोध लागलेला होता. याचं होतं सर कारण काय, तर बघा त्या काळामध्ये मलेरिया नावाचा डिजीज खूप पसरत होता आणि सर तो डिजीज फिमेल एनाफेल मॉस्किटो चावल्यामुळे होत असतो. त्यामुळं सर हा केमिकल प्रिपेअर केलं तो मॉस्किटो किल करण्यासाठी, कॉल्ड एज फिमेल एनाफेल मॉस्किटो, कॉल्ड एज मलेरिया सर जी. ओके, मलेरिया इज अ डिजीज ऑफ वेक्टर बोर्न डिजीज. वेक्टर कॉल्ड एज काय सर जी आपलं फिमेल एनाफेल मॉस्किटो. मलेरिया सर खूप डेंजर प्रकारचा रोग असतो आणि तोच रोग रोखण्यासाठी सर या केमिकलचा उपयोग केला जात होता 1940च्या दरम्यान. ओके ओके सर ओके. तर बघा मलेरिया का पसरतो, तर त्याचं उत्तर आहे बघा प्लाझ्मोडियम जीनस पासून सर आपला मलेरिया पसरत असतो आणि त्याचा वेक्टर हा फिमेल एनाफेल मॉस्किटो असतो. ओके, द वेक्टर बॉर्न डिजीज म्हणजे सर समजा एखाद्या व्यक्तीला झाला मलेरिया, तर जर गडे त्याला फिमेल एनाफेल मॉस्किटो चावला आणि तोच फिमेल एनाफेल मॉस्किटो दुसऱ्या एक हेल्दी जर पर्सनला चावला, तर यामधला सर वेक्टर त्यामध्ये तो आणि सर त्या व्यक्तीला सुद्धा मलेरिया होत असतो. इज कॉल्ड एज वेक्टर बोर्न डिजीज, कॉल्ड एज मलेरिया, कॉल्ड एज प्लाझ्मोडियम जीनस. आणि सर या मलेरियाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर या DDT पावडरचा शोध लावण्यात आला होता. तर बघा मलेरिया होतो प्लाझ्मोडियम जीनस पासून. त्याची ट्रीटमेंट असते बघा अँटीबायोटिक अँड अँटी पॅरासाइट. एक्झाम्पल क्लोरोक्विन फॉस्फेट. त्याचं सर खूप महत्वाचं ड्रग आहे कॉल्ड एज क्लोरोक्विन फॉस्फेट और अँटीबायोटिक्स और अँटी पॅरासाइड. वेक्टर बॉर्न डिजीज कॉल्ड एज मलेरिया इज अ कॉजेड बाय प्लाझ्मोडियम जीनस. तर बघा तोच मलेरिया रोखण्यासाठी या केमिकलचा उपयोग केला जात होता 1940च्या दरम्यान. ओके, इज कॉल्ड DDT पावडर, डायफिनाइल ट्रायक्लोरोइथेन. लेट्स बघा सर एक्सप्लेनेशन. वेन क्लोरोबेन्झीन रिएक्ट विथ trichloroacetaldehyde presence of concentrate sulfuric acid due to DDT powder called as diphenyl trichloroethane. बादशाह बदी मागमितनी.